हाय, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत 32 साईज कटोरी ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग. तर बघा, मी इथे सर्व पार्ट जोडून घेतलेले आहेत. या ब्लाऊजची परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. तर बघा, मी पहिल्यांदा पाठीचा भाग ठेवलेला आहे, त्यावरून मी फ्रंट साइडचे पार्ट ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला शोल्डरला 2-2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. एक शोल्डर आपण जॉईन करून घेतलेला आहे. आता याच पद्धतीने आपण दुसरंही शोल्डर जॉईन करून घेऊयात. तर पहा, आपल्याला इथे जॉईन करताना व्यवस्थित आपल्याला पार्ट ठेवूनच जॉईन करायचं आहे, स्टिच करायचं आहे. आणि मी प्रत्येक शिलाईला मी डबल शिलाई मारते. तर पहा, इथं शोल्डरलाही मी 2 शिलाई मारून घेतलेल्या आहेत. त्यानंतर या प्रकारे आपल्याला दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवून त्याला व्यवस्थित असं मापून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचा असेल कपडा तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, थोडंसं कमी जास्त होतंच प्रत्येक वेळी. ते कसं, तर आपण शिलाईमध्ये कधी कधी कमी जास्त घेऊ शकतो, त्यामुळे ते कमी जास्त होतं. तर सर्वात पहिल्यांदा स्लीव्ज जॉईन करायच्या आधी आपल्याला हे माप घ्यायचंच आहे आणि ते आपल्याला जे कमी जास्त असेल त्याला आपल्याला व्यवस्थित करून कट करून घ्यायचं आहे. तर बघा, शोल्डर मी जॉईन करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला आता स्लीव्ज घ्यायच्या आहेत. तर स्लीव्ज बी मी इथे रेडी करून ठेवलेल्या आहेत. मी स्लीव्जला समोरचा आर्म होलचा कट मी कधी स्लीव्ज कट करताना देत नाही. मी या प्रकारे जेव्हा मला जॉईन करायचा आहे तेव्हा मी तो कट मारून घेते, कारण आधीच करून घेतलं तर घाईघाईमध्ये आपल्या लक्षात राहत नाही, त्यामुळे मी जॉईन करायच्या वेळीच तो कट करून घेते. तर बघा, स्लीव्ज या प्रकारे ठेवून घेतलेली आहे. आणि समोर मी माप काय घेतलं आहे, तर जे तुम्ही एक्स्ट्रा घेत आहात, जे की 2 इंच किंवा दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतो शिलाईसाठी, ते माप आपल्याला आपण जितकं घेतलेलं आहे तितक्यावरती आपल्याला एक मार्क करून आपल्याला या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारे स्लीव्जला फोल्ड करून या प्रकारे आपल्याला आर्म होलचा कट देऊन घ्यायचा आहे. तर याच प्रकारे दुसऱ्याही स्लीव्जला आपण कट करून घेऊयात. तर बघा, स्लीव्ज आर्म होलचा मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर परत एक मी शिलाई देऊन घेतलेली आहे अस्तरला आणि मेन फॅब्रिकला. त्यानंतर आता आपण या स्लीव्जला जॉईन करून घेऊयात. तर बघा, या प्रकारे आपल्याला पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि हे लक्षात ठेवा, कधीही स्लीव्ज अटॅच करताना आपल्याला कोणत्याही एका साइड करून अटॅच करायची नाही. आपल्याला मिडल पासून स्टार्ट करायचं आहे, कारण स्लीव्ज कधी कधी कमी जास्त होऊ शकते आणि जर आपण एका साइड करून स्लीव्ज जर स्टिच करायला लागलो तर ती एकच साइडनी परफेक्ट येईल आणि एका साइडनी कमी किंवा जास्त होईल आणि त्यानंतर आपली फिटिंग व्यवस्थित येत नाही. त्यामुळे आपल्याला कधीही स्लीव्ज मिडल पासून अटॅच करायचे आहे. तर बघा, जरी तुमची स्लीव्ज कमी जास्त असेल तर असं जर तुम्ही अटॅच केली तर ॲडजस्ट होऊन जातं. तर बघा, या प्रकारे मी स्लीव्जला अटॅच करून घेतलेला आहे. स्लीव्जलाही मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. तर बघा, आपली थोडी थोडी स्लीव्ज कमी होती तर हे होऊन जातं जर आपण मिडल पासून जर अटॅच केली तर. तर बघा, इथे मी डबल शिलाई लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला एक याला असं व्यवस्थित फोल्ड करून याला आपण शिलाई मारून घेऊयात. तर बघा, याला व्यवस्थित ठेवून मी आता याच्यावरती एक शिलाई मारून घेते आणि याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साइडला ही स्लीव्जचा आर्म होल व्यवस्थित कट करून स्लीव्ज अटॅच करून घ्यायचे आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता स्लीव्ज किती परफेक्ट अशी अटॅच झालेली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाहीये. बघू शकता. आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या साइडला ही स्लीव्ज अटॅच केलेली आहे. आता आपल्याला मेन काम म्हणजे फिटिंग. तर जे आपलं मापाचं ब्लाऊज आहे ते घ्यायचं आहे आणि या प्रकारे एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत या प्रकारे आपल्याला व्यवस्थित त्याचं माप घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं माप घेऊन जो आपला नवीन ब्लाऊज आहे, जो आपण स्टिच करतोय, तो आपला एक्स्ट्रा होतो आणि त्याला या प्रकारे आपल्याला खूण करून घ्यायची आहे आणि जितका एक्स्ट्रा भाग आहे त्याला आपण असं माप करून घ्यायचं आहे त्याचं. तर बघा, असं माप केलं की त्या टेपला जितकं आपलं माप आलेलं आहे तितकं आपल्याला डबल एकदा 2 वेळा टेप फोल्ड करून जितकं माप येतंय ना तितकं आपलं एक्स्ट्राचं आहे म्हणजे समजायचं आणि तितकं आपल्याला मार्क करून त्याची फिटिंग करून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये व्यवस्थित लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कसं घेतलेलं आहे.
पहिला आपल्याला एकदा माप घ्यायचं आहे, त्यानंतर 2 वेळा आपल्याला टेप फोल्ड करून जितकं सेकंड टाइम जितकं आपलं माप येईल तितक्या मार्कवरती आपल्याला हे असं मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्लीव्हचं माप, तर जे आपलं मापाचं ब्लाउज आहे तेच त्याचंच आपल्याला माप घ्यायचं आहे. ज्या साईडची स्लीव्ज आहे त्याच साईडचं आपल्याला स्लीव्हचं माप घ्यायचं आहे. म्हणजे उजव्या साईडला उजव्या स्लीव्हचं माप घ्यायचं आहे आणि डाव्या साईडला डाव्या साईडचं स्लीव्हचं माप घ्यायचं आहे. कारण कसं होतं कोणाकोणाचा ना उजवा हात थोडासा मोठा असतो, त्यामुळे मग आपण एका स्लीव्हचं जर माप घेतलं तर स्लीव्ज आपली कमी जास्त म्हणजे फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे ज्या त्याच स्लीव्हचं माप घ्यायचं आहे. त्यानंतर हे आपल्याला फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मग तुम्ही जो उरलेला कपडा आहे त्याच्यावरती तुम्ही 2, 3, 4 किती बी शिलाई मारू शकता फिटिंगसाठी. तर बघा आणि त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. जो कमी जास्त आहे त्याला आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि लास्टला आपल्याला त्याला मधल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरती परत एकदा एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर पहा याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही याच पद्धतीने मी फिटिंग करून घेणार आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन जर बघाल तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि याच पद्धतीने तुम्ही एकदा ब्लाऊजची फिटिंग करून बघा, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतं. तर बघा सेम आपलं झालेलं आहे. दुसऱ्याही साईडला आपण सेम करून घेणार आहोत आणि फिटिंग तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेली आहे. ब्लाऊज बघा आपलं रेडी झालेला आहे आणि याचे बाकीचे पार्ट जर बघायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, कारण जेव्हा मी व्हिडिओ टाकल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचेल. त्यामुळे बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. थँक्यू सो मच. तुम्ही माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.